आता बघते कोण कसं जेवत नाही ते. विमलताई, तुम्ही सगळ्यांना बोलवलं नंतर? मी पूर्णाजींना बोलवलं. हो चालेल, आले. पूर्णाजी, जरा माझ्याबरोबर बाहेर येता का? माझं तुमच्याकडे काम आहे. नको बाई, मला झोपायचंय. तुम्ही झोपा ना, पण नंतर झोपा. आधी बाहेर चला. अगं चल, मी नेते तुम्हाला. तू ऐक तर. चला पूर्णाजी, मी नेते तुम्हाला. चला. दादा, तू शांत हो. तू असं काही बोलू नकोस रे. नमस्कार. ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की किल्लेदार की सुभेदार कुटुंबामध्ये प्रतिमा आणि सायली कशी सगळ्यांना सावरते ते. सायली आणि विमल किचनमध्ये स्वयंपाक बनवत असतात. सायली विमलला म्हणते, तुम्ही सगळ्यांना बोलवून घेऊन या, मी पूर्णाईंना बोलवते. विमल सगळ्यांना बोलवायला निघून जाते आणि सायली स्वयंपाक उरकून पूर्णाईंकडे जाते. पूर्णाई एकट्याच विचारामध्ये तिच्या रूममध्ये बसलेल्या असतात. सायली पूर्णाईला म्हणते, पूर्णाई, जरा माझ्याबरोबर बाहेर येता का? माझं तुमच्याकडे काम आहे. पूर्णाई म्हणते, नको ना ग बाई, मला झोपायचंय. त्यावर सायली तिला म्हणते, तुम्ही झोपा ना, पण चला थोडा वेळ माझ्याबरोबर, माझं काम आहे. आणि सायली पूर्णाईला जबरदस्ती बाहेर घेऊन जाते. नागोबा किल्लेदारांच्या घरी रविराजला म्हणत असतो, दादा तू शांत हो, तू असं काही बोलू नकोस. मुलं आहेत ती, त्यांच्याकडून चुका होणारच ना, आणि आई वडिलांनीच तर सांभाळून घ्यायचं असतं अशा वेळी. त्यावर रविराज नागोबाला म्हणतो, चुका पोटात घालतात, गुन्हा नाही. मला तर असं वाटायला लागलंय की तन्वी ही माझी मुलगीच नाही. हे ऐकून नागोबा टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो, अरे दादा काय बोलतोयस तू? हे तन्वी तुमचीच तर मुलगी आहे, तुमच्या दोघांची मुलगी आहे. त्यावर सुमन म्हणते, अहो म्हणून तर एवढा मोठा धक्का बसला ना, निकाल कळल्यापासून माझ्या डोळ्यातलं तर पाणीच थांबत नाहीये. प्रतिमा हे सगळं बघत असते. ती रविराज, सुमन आणि नागराजच्या तोंडाकडे बघते आणि म्हणते, सकाळपासून तुम्ही काही खाल्लंय का? नागराज म्हणतो, छी ग, अशा परिस्थितीत कोणाला भूक लागणार आहे? त्यावर प्रतिमा म्हणते, तुम्ही सगळ्यांनी थोड्या वेळाने बाहेर या, मी किचनमध्ये आहे. अशी बोलून ती निघून जाते. सुभेदार फॅमिली इकडे डायनिंग टेबलवर सर्वजण येतात. कल्पना बघते की सगळ्यांसाठी तिथे जेवण बनवलेलं आहे. म्हणून ती विमलला म्हणते, हे काय विमल, तू आम्हाला ह्याच्यासाठी इथे बोलवलंस? ती घाबरत घाबरत म्हणते, सायलीताईंनी इथे बोलवलं सगळ्यांना. कल्पना विमलला म्हणते, पण मी आधी सांगितलं होतं ना तुला, मला भूक नाहीये म्हणून. अशी बोलून ती तिथून निघून जायला निघते. तेवढ्यात सायली तिला थांबवते आणि म्हणते, आई. सायली पुढे कल्पनाजवळ पळत पळत येते आणि म्हणते, प्रियामुळे सगळ्यांना किती मनस्ताप होतोय हे माहितीये मला, पण तिचा राग असा जेवणावर काढू नका. त्यावर पूर्णाई म्हणते, अगं खाण्याची इच्छाच नाहीये, तर मग कसं खायचं? सायली म्हणते, जिच्यामुळे एवढा त्रास होतोय तिचा विचार करू नका, मग जेवण बरोबर जाईल. तेवढ्यात प्रताप तिला म्हणतो, सायली अगं जेवण खरंच शक्य नाहीये. सायली म्हणते, पण आता मी पानं वाढली आहेत आणि त्यांच्याकडे असं पाठ फिरवून जाऊ नका. अर्जुन पायऱ्यामध्ये उभा राहून हे सगळं बघत असतो. सायली जबरदस्ती कल्पनाला घेऊन जाते आणि चेअरवर बसवते. सायली पुढे प्रतापलाही जबरदस्ती चेअरवर बसवते. पुढे ती अस्मिताजवळ जाते आणि म्हणते, अस्मिता ताई चला बसा, बघू लवकर, बसा बसा चला. असं म्हणून ती अस्मितालाही चेअरवर बसवते. पुढे सायली सर्वांना म्हणते, प्रियामुळे सगळ्यांना किती मनस्ताप होतोय हे माहिती आहे मला, पण तिचा राग असा जेवणावर काढू नका, आणि तिच्यामुळे कितीही त्रास होत असला ना तरी असा अन्नाचा अपमान होऊ द्यायचा नाही. ही आपल्याच घरातली शिक्षण आहे ना. किल्लेदारांच्या घरी प्रतिमा सर्वांसाठी पिठलं भात बनवते आणि ती मनातल्या मनात म्हणत असते, सर्वांनी थोडं पिठलं भात खाल्लं तर किती बरं होईल ना. पुढे प्रतिमा रविराजला आणि सुमनला हाक मारते. प्रतिमाची हाक ऐकत सगळे पळत पळत येतात आणि सुमन म्हणते, काय हो वहिनी, काही त्रास झाला का? त्यावर नागोबा म्हणतो, तसं दिसत तर नाहीये काही, ठीक आहे ती. नागराज प्रतिमाला विचारतो, अगं तू हाका का मारत होती? त्यावर प्रतिमा त्याला उत्तर देते, सगळ्यांनी जेवण करून घ्या. प्रतिमा पुढे म्हणते, हाताशी जास्त वेळ नव्हता म्हणून मी फक्त पिठलं भात केलंय, चला बसा जेवण करून घ्या. रविराज म्हणतो, नाही ग, नाहीये माझी, गळ्याखाली घास नाही उतरणार. नागराज म्हणतो, नाही ग वहिनी, माझ्याही गळ्याखाली घास नाही उतरणार, मी माझ्या खोलीत आहे. असं बोलून नागराज जायला निघतो. तेवढ्यात प्रतिमा तिला थांबवते आणि म्हणते, जे घडलंय ते बदलता येणार नाही, पण तन्वीच्या गुन्ह्यामुळे कोणीही उपाशी राहण्याची गरज नाही. पुढे प्रतिमा कोणाचंही ऐकून घेत नाही आणि ती सगळ्यांना बसायला लावते. सुभेदारांच्या घरी सायली म्हणते, पूर्णाई, सगळ्यात आधी तुम्ही जेवण करायला सुरू करा, तरच आई बाबा अस्मिता ताई जेवतील. पण सायलीला मात्र कोण रिस्पॉन्ड करत नसतं. सगळे मान खाली घालून टेन्शनमध्ये बसलेले असतात. सायली पूर्णाई जवळ जाते आणि
वरण भाताचा एक घास घेते आणि खूपच प्रेमाने पूर्णाईला भरवते. हे सगळं बघून मात्र सगळ्यांचे डोळे भरून येतात आणि सगळे कौतुकाने सायलीकडे पाहू लागतात. पुढे सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई, तुम्हाला आता जेवणाच्या वेळा चुकून चालणार नाही हं. चला जेवा बरं. त्यावर अस्मिता म्हणते, मी एकच गोष्ट परत परत किती वेळा सांगू तुला, नाही खायचंय मला. सायली म्हणते, तुमच्यासाठी नाही, निदान तुमच्या बाळासाठी तरी तुम्हाला जेवायला लागणार आहे. आता तुम्हाला फक्त तुमच्या बाळाचा विचार करायला हवा. ह्या सर्वात त्या बाळाचा काय दोष आहे, अस्मिता ताई? असं म्हणत सायली अस्मिताला सुद्धा स्वतःच्या हाताने वरण भात चारते. हे बघून सगळ्यांच्या तोंडावर थोडंसं हसू येतं. इकडे किलेदारांच्या घरी प्रतिमा रविराजला जेवायला खाली बसवते आणि म्हणते, जेवायला सुरुवात करा. त्यावर रविराज मग तिला म्हणतो, मला खरंच नकोय ग. प्रतिमा म्हणते, अन्नाला नाही म्हणायचं नसतं, 2 घास तरी खा माझ्या समाधानासाठी. तुम्ही आधी घास घ्या, मग सगळे जेवतील. असं म्हणत प्रतिमा रविराजला घास चारते. पुढे प्रतिमा सुमनला जेवायला सांगते. त्यावर सुमन तिला म्हणते, अहो जेवणाचा घास जातच नसेल तर काय करू मी तरी, नकोय मला खरंच. प्रतिमा पुढे सुमनजवळ जाते आणि पिठलं भाताचा एक घास घेऊन तिला भरवते. पुढे प्रतिमा नागराजलाही दम टाकून जेवायला सांगते. त्या प्रतिमाला तिची मुलगी जेलमध्ये गेले त्याचं काही दुःख झाल्यासारखं तर अजिबात वाटत नाही. सुभेदारांच्या घरी प्रताप कल्पनाला म्हणतो, कल्पना तू पण जेव, जे घडलंय ते विसरण्याचा प्रयत्न करूया आपण. कल्पना म्हणते, कसं विसरायचं, आपली सून गुन्हेगार आहे, तिने एका खुन्याला पाठीशी घातलंय, त्या साक्षी शिकरेला तिने साथ दिली आहे, हे सगळं कसं विसरायचं. पुढे कल्पना म्हणते, आणि आता मला तर असं वाटतंय ना, मी ज्यांच्यावर विश्वास ठेवते ना तेच माझा विश्वासघात करतात. त्यावर अर्जुन सायली डोळे मोठे करतात आणि त्यांना वाटत असतं कल्पना त्यांना उद्देशून बोलते. प्रताप म्हणतो, अगं तसं काही नाहीये कल्पना, बरं ते ठीक आहे, ते आपण नंतर बोलू, तू आधी जेव. पण कल्पना तिथून उठून जायला निघते. तेवढ्यात सायली पळत पळत येते आणि कल्पनाला थांबवून तिला खाली बसवते आणि सायली म्हणते, बसा बसा आई, ताटात वाढलेलं असं जेवण आपल्या घरात कोणालाही वाया गेलेलं आवडणार नाही, हो ना. पूर्णाजी म्हणते, आपल्या घरात एकच व्यक्ती होती अन्न वाया घालवणारी, आता 7 वर्ष ती दिसणार सुद्धा नाही. असं पूर्णाई खूप रागामध्ये येऊन बोलते. सायली पूर्णाईला म्हणते, पूर्णाई ती तिच्या कर्माची शिक्षा भोगते, आपण त्याचा विचार नको करायला, तिच्यामुळे इथे कोणी उपाशी नको राहायला, कोणीच अन्न वाया नाही जाऊ द्यायचं, 2-2 घास तरी जेवा बघू. असं बोलत सायली कल्पनाला घास चारते. प्रताप ही सायलीला मदत करतो. पुढे सायली प्रतापलाही म्हणते, बाबा तुम्ही असं ऐकणार नाही ना, आणि त्यालाही चेअरवर बसवते आणि स्वतःच्या हाताने घास भरवते. पायऱ्यांमध्ये उभा असलेला अर्जुन हे सगळं बघत असतो. तो खाली येतो, तडक किचनमध्ये जातो, एक ताट घेऊन येतो आणि जेवण वाढून घ्यायला लागतो. तेवढ्यात सायली त्याला म्हणते, अहो तुम्ही कशाला गडबड करताय, हे सगळ्यांचं जेवण झाल्यावर मी तुम्हाला वाढणारच होते. अर्जुन काही ऐकत नाही आणि ते ताट भरून घेतो आणि सायलीला चेअरवर बसवतो आणि तो स्वतःच्या हाताने सायलीला घास भरवू लागतो. घरातील सगळे व्यक्ती अर्जुनकडे कौतुकाने बघत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आलेलं असतं. त्यावर अर्जुन सगळ्यांना म्हणतो, अरे बघताय काय, जेव्हा जेव्हा माझी बायको उत्तम स्वयंपाक करते. असं म्हणत तो सायलीला भरवू लागतो. जेवण झाल्यावर रात्री पूर्णाई तिच्या रूममध्ये विचार करत बसलेली असते की तिने कसं अश्विनचं आणि प्रियाचं लग्न लावून दिलेलं असतं. इथे त्यांचा गृहप्रवेशाचा सीन सुद्धा तिला आठवतो. एवढ्यात सायली तिच्या रूममध्ये येते आणि पूर्णाईला वाटतं की कल्पनाच आलेली आहे, म्हणून ती म्हणते, कल्पना माझी समजूत काढायला आली आहेस ना, का स्वतःचं दुःख वाटून हलकं करून घ्यायला आली आहेस? पण याचा काहीही उपयोग नाही. किती लाड केले होते ग त्या मुलीचे आपण, स्वतःच्या नातीपेक्षा जास्त प्रेम केलं होतं तिच्यावर मी. असं बोलत असतानाच पूर्णाईचं मात्र टेम्परेचर वाढत असतं. ती टेन्शनमध्ये जास्त जात असते. पुढे पूर्णाई म्हणते, पण ती 2 वर्ष आपल्याला फसवत होती. तिचा उद्धटपणा दिसत होता, आळशीपणा दिसत होता, पण आपण तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तिचं खोटं बोलणंही आपण पोटात घातलं, कारण ती आपल्या प्रतिमाची मुलगी होती. पण ती इतकी इतकी खोटारडी कशी निघाली ग. आता पूर्णाईचं डोकं जड व्हायला लागलेलं असतं. पुढे ती म्हणते, आता काही केलं तरी हा विचार मनातून जातच नाही. तिने स्वतःच्या स्वार्थासाठी मधुभाऊंना अडकवलं. अगं लहानपणापासून ज्या माणसानं तिला आधार दिला, लहानाचं मोठं केलं, वडिलांसारखं प्रेम दिलं, त्या माणसाला ती फासावर लटकवायला निघालेली आणि तरीही मान वर करून राजरोज करत फिरत होती. उद्या तिने हे आपल्या बाबतीत केलं असतं तर. असं बोलत असतानाच पूर्णाईचं टेन्शन खूप वाढतं आणि ती डोकं धरून खाली पडायला लागते. तेवढ्यात सायली पळत पळत तिच्याजवळ येते आणि पूर्णाईला सावरण्याचा प्रयत्न करते. पुढे सायली हाका मारू लागते, अहो ऐकलं का, आई बाबा अस्मिताताई सगळेजण लवकर इकडे या, इकडे पूर्णाईला बघा ना काय झालंय. आणि प्रेक्षको, आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की तापलेला महिपत जेलमध्ये ज्या वेळेला साक्षीला भेटायला जातो त्यावेळेला तो प्रियावर त्याचा राग कसा काढतो. अगदी तो प्रियाच्या जीवावर उठतो, तिला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करतो. तर उद्याचा भाग
खूपच सुंदर असणार आहे. बघायला खूप मजा येणार आहे. तर लवकरात लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी तुम्हाला अपडेट्स देत जाईन. तुम्ही वेळात वेळ देऊन आमच्या चॅनलला व्हिजिट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अस्मिताताई, तुम्हाला आता जेवणाच्या वेळा चुकून चालणार नाहीये. जेव्हा बघू. मी एकच गोष्ट परत परत किती वेळा सांगू तुला, नाही खायचंय मला हे काही. तुमच्यासाठी नाही, निदान बाळासाठी तरी तुम्हाला जेवावं लागणार आहे. आता तुम्हाला फक्त तुमच्या बाळाचा विचार करायला हवा. ह्या सगळ्यात त्या बाळाचा काय दोष आहे अस्मिताताई? अस्मिताताई, बाळाला भूक लागली आहे ना? जेवायला सुरुवात करा. खरंच नकोय ग. अन्नाला नाही म्हणायचं नसतं, माहितीये ना. दोन घास तरी खा माझ्या समाधानासाठी. तुम्ही आधी घास घ्या, मग सगळे जेवतील. अगं पण घ्या. सुमन, जेव ना ग. बहिणी, पण जेवण जातच नसेल तर काय करायचं? आपण कितीही त्रासात असलो ना तरी अन्नाचा अपमान नसतो करायचा. घे. नाही, नको बहिणी. घे, नाही तर मी आता रागवे ना तुला. नाही नाही, मी खाते. भाऊजी, मी तुम्हालाही रागवू शकते हे विसरू नका. तुझ्यासमोर काही बोलण्याची कोणाची विश्वास आहे का वहिनी? बहिणी, तुम्ही पण बसा ना. हो, मी नंतर बसते, तुम्ही जेवून घ्या. कल्पना, तू पण जेव. जे घडलंय ते विसरण्याचा प्रयत्न करूया आपण. कसं विसरायचं? आपली सून गुन्हेगार आहे. एका खुनाला तिने पाठीशी घातले, त्या साक्षी शिखरात साथ दिली. हे सगळं कसं विसरायचं? आणि मला तर असं वाटते ना, मी ज्यांच्यावरती विश्वास ठेवते ते माझा विश्वासघातच करतात. अगं तसं काही नाहीये कल्पना. बरं ते ठीक आहे, आपण नंतर बोलू, आधी तू जेव. आई आई ऐका माझं. आई बसा, बघू बसा. ताटात वाढलेलं अन्न असं वाया गेलेलं आपल्या घरात कोणालाही चालणार नाही, हो ना? आपल्या घरात एकच व्यक्ती होती अन्न वाया घालवणारी. आता 7 वर्ष ती दिसणार सुद्धा नाही. पूर्णाजी ती तिच्या कर्माची शिक्षा भोगती. आपण त्याचा विचार नको करायला. तिच्यामुळे इथे कोणी उपाशी नको राहिला. कोणीच अन्न वाया नाही जाऊ द्यायचं. 2-2 घास तरी जेव्हा बघू. आई जेव्हा बघू तुम्ही. आई जेव्हा बघू. कल्पना, बाबा, तुम्ही असं ऐकणार नाही ना? तुमचं काय? चला चला बघू आधी जेवायला. चला बसा. अहो, ह्या सगळ्यांचं जेवण झालं, मी तुम्हाला हा खाणारच होते. तुम्ही कशाला ताट वाढून घेता तुमचं? एक मिनिट.
हे माझं नाहीये, तुझं आहे. सगळ्यांचं जेवण अहो, बस बस. मी बसते ना. हो हो, ऐका ना, मी जेवते. जेवताना बोलायचं नसतं. अहो, सगळे ऐका ना, मी अरे बघताय काय, जेव्हा माझी बायको उत्तम स्वयंपाक करते. कल्पना, माझी समजूत काढायला आलीस का स्वतःचं दुःख हलकं करून वाटून घ्यायला आली?